बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आंदोलन आहे। विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। तर आझाद मैदानात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। रखडलेली ग्रॅज्युएटी, वेतन करारातील थकबाकीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। कोविड भत्ता, दिवाळी बोनस, रजेच्या पगाराची मागणी आता बेस्ट कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आणि त्यासाठीच आता हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। मुंबईतील आझाद मैदानात बेस्ट कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी बेस्ट कर्मचारी जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। तर विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख सध्या त्या स्थळी उपस्थित आहेत। आकांक्षा, बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे, काय या संदर्भातील अधिकची अपडेट? नक्कीच पाहू शकतो की गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त कर्मचारी बेस्टमध्ये काम करतात, मात्र त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्याच मागण्यांसाठी कुठेतरी आझाद मैदान या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांनी हे धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। लक्षवेधी धरणे आंदोलन असं त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। बेस्टचे जे प्रशासन आहे त्यांना जाब विचारण्यासाठी विविध मागण्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। बेस्टमधून कुठेतरी सेवानिवृत्त झालेल्या बेस्ट कर्मचारी यांची कुठेतरी जी ग्रॅज्युएटी आहे, अंतिम देयक आहे किंवा कोविड भत्त्याची थकबाकी बेस्ट कर्मचारी स्वर्गवासी झाल्यावर वरती आणून देत आहेत का, असा देखील आरोप त्यांनी या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे। अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे हे आंदोलन सध्या सुरू आहे। आपल्यासोबत स्वतः बेस्टचे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात का सध्या आंदोलन सुरू आहे, तुमचं नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्याकडनं? आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही गेले 2-2.5 वर्ष सेवानिवृत्त झालेले सर्व कर्मचारी आहेत, साठीच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बेस्ट प्रशासनाने जे आम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये जी बिलं द्यायला हवी आहेत ते एक सुद्धा बिल आम्हाला दिलेलं नाही आहे। आमची महत्त्वाची ग्रॅज्युएटी आहे, अंतिम देय आहे, कोविड भत्ता आहे, दिवाळी बोनस आहे आणि अनेक अशा आमच्या देण्या आहेत ज्या आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दिलेल्या नाही आहेत। त्याच्यामुळे आज आम्ही हताश होऊन अनेक पत्रव्यवहार केले, नेत्यांना केले, महापालिका आयुक्तांना केले, GMला केले, पण आम्हाला कोणत्या प्रकारची दाद दिली गेली नाही। म्हणून आज आमच्या ह्या सेवानिवृत्त जे 60च्या आसपास आलेल्या ज्येष्ठ कामगारांना आज इथे आंदोलनाची ही वेळ आलेली आहे। प्रशासनाकडून काही सांगण्यात आलं आहे का? प्रशासनाकडं आम्ही ज्यावेळेला प्रशासनाकडे गेलो तर त्यावेळेला आम्हाला प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडं सध्या आता पैसे नाहीत, तुम्ही कोर्टात जा। तर आम्ही कोर्टात कसं जाणार, आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाहीत। आज ह्या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन करतोय, सगळे आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी आहे। खरं म्हणत तर ह्या आमची देणे हे ती प्रशासनाने 1 महिन्याच्या आत दिली पाहिजेत, ती दिली नाहीत, त्यामुळं आमच्या कुटुंबांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी काय असा गुन्हा केला की बेस्ट प्रशासनाची बेस्टमध्ये असताना 32 वर्ष सेवा केली, चांगली सेवा दिली, प्रवाशांसाठी आम्ही मेहनत घेतली, असं असताना जर आमची देणी 1-1, 2-2, 3-3 वर्ष जर मिळत नसतील तर असा आम्ही काय गुन्हा केला आहे हे आम्हाला जाब उतरायचं आहे। आम्ही काय पाकिस्तानातनं आलो आहे असंही आम्हाला सरकारला वाटतं की बाबा तुम्ही आमच्याकडे लक्ष का देत नाही। खऱ्या अर्थानं आमच्याकडं प्रशासनानं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे, शासनानं सुद्धा ह्या बेस्ट कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण तशा प्रकारचं असं काय होत नाही। त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन केलेले आहेत। जर काय आम्हाला ह्याच्यातून जर नाही झाला तर आम्ही आमचं आंदोलन असंच पुढे चालू ठेवू, ही मी आपल्याला ग्वाही देतो। आपण पाहू शकतो की या ठिकाणी धरणे आंदोलन सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार आहोत, असंच आंदोलन सुरू राहणार असून पुढची भूमिका आहे येत्या 2 दिवसात आम्ही स्पष्ट करणार असं देखील या ठिकाणी सध्या सांगण्यात आलं आहे। बॅक टू स्टुडिओ। निश्चितच आकांक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।